टेन्शन घेऊ नका, टेन्शन द्यायचं असतं आपल्याला। आणि हवा आपली आहे, महायुतीची हवा चाललेली आहे, मोदीजींची हवा चालली आहे, आपल्या राजश्रीताईची हवा चालली आहे। आणि म्हणून आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो। वारा, वादळ, पाऊस या सगळ्या समोर खंबीरपणे उभी राहणारी आपली महायुती आहे। आणि म्हणून आज मी आपल्याला ही निवडणूक फक्त राजश्रीताईची नाहीये, ही निवडणूक देशाची आहे, देशाच्या विकासाची निवडणूक आहे, देशाच्या प्रगतीची निवडणूक आहे। आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवणारी ही निवडणूक आहे। आणि या वाशिमने, यवतमाळने बाळासाहेबांवर प्रेम केलेलं आहे, शिवसेनेवर प्रेम केलंय। आता शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, रिपाई, कवाडे गट, मनसे सगळे आपल्या बरोबर आहेत। त्यामुळे अशी वादळं येतील, पण हा समोरचा कार्यकर्ता त्याला भिडून खंबीरपणे उभा राहील। आणि म्हणून आज इथं भावनाताई पण आहेत, भावनाताई पण इकडे आल्यात। मी भावनाताईंना मनापासून धन्यवाद देतो। 25 वर्ष त्यांनी इथं काम केलं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी काम केल्यानंतर आज पक्षाचा आदेश, त्याने शिवसेनेचा नेता म्हणून या ठिकाणी पक्षाचा आदेश अंतिम मानला। भावनाताई, तुमचा हा भाऊ खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे। आणि मला तुमच्याकडून या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची घोडदौड अपेक्षित आहे। आणि म्हणून तुम्ही आता थांबलात। तुम्ही तर आता खरं म्हणजे इथं बघा, राजश्रीताई आहे, भावनाताई आहे, इथं संजू राठोड आहे आणि खासदार हेमंत पाटील आहे आणि आपले मंत्री, माजी मंत्री सुभाष ठाकरे साहेब आहेत। आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी इकडे आहेत, आमदार इकडे आहेत, सर्वजण। आता मला सांगा, येणाऱ्या 26 तारखेला राजश्रीताईंना दिल्लीचं